वडिलांच्या निधनानंतर प्रॉपर्टी फक्त मुलांनाच मिळते, अजूनही अनेक घरात हेच मानलं जातं, पण कायदा काहीतरी वेगळंच सांगतो. हा व्हिडिओ सेव्ह करा, कारण सक्सेशन प्लॅनिंग मध्ये ही माहिती प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाची आहे. आणि एका तरी महिलेला नक्की शेअर करा जिला तिचे राईट्स माहिती असणं गरजेचं आहे. भारतामध्ये अजूनही अनेक महिलांना वडिलांच्या प्रॉपर्टी बद्दल स्वतःचा हक्क आहे हेच माहिती नसतं. वर्ल्ड बँक डेटा काय सांगतं? 15 ते 49 वयोगटातील फक्त 18.7% महिला स्वतःच्या मालकीच्या घरात राहतात आणि 13.7% महिला जॉईंट ओनरशिपमध्ये आहेत. म्हणजे कायदा राईट्स देतो, पण ओनरशिप अजूनही खूप कमी आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, जर वडिलांचं विल न करता निधन झालं तर मुलींना मुलांइतकाच प्रॉपर्टीवर हक्क असतो. हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये 2005च्या अमेंडमेंट नंतर मुलींना मुलांएवढ्या समान राईट्स दिले गेले आहेत. म्हणजे वडिलांच्या मृत्यूनंतर प्रॉपर्टी आपोआप फक्त मुलांकडे जात नाही, ती इक्वली डिवाइड होते क्लास 1 वारसमध्ये. आणि क्लास 1 वारसमध्ये कोण येतात? आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी. हो, मुलगी मॅरिड असो, अनमॅरिड असो, डिवोर्स्ड असो किंवा विडो असो, तिचा हक्क कायम राहतो. पण ग्राउंड रियालिटी काय असते? घरातच प्रेशर येतं, तुला काय करायचं आहे प्रॉपर्टी घेऊन, तुझं लग्न झालंय, आता हक्क सोड. आणि मग अनेक महिलांकडून रिलिंक्विशमेंट डीड साईन करून घेतला जातो. एकदा का हा डॉक्युमेंट साईन झाला की प्रॉपर्टीवरचा हक्क कायमचा सोडला जाऊ शकतो. म्हणून इश्यू फक्त कायद्याचा नाही, इश्यू आहे अवेअरनेसचा, इश्यू आहे करेजचा आणि इश्यू आहे फायनान्शियल आयडेंटिटीचा. कारण प्रॉपर्टी राईट म्हणजे फक्त जमीन किंवा घर नाही, तो फ्युचर सिक्युरिटी आहे, तो डिग्निटी आहे, तो आर्थिक आधार आहे. जर तुम्ही महिला असाल तर कमेंटमध्ये राईट्स लिहा, मी यावर अजून प्रॅक्टिकल पॉइंट्स देईल. आणि फॉलो करा अशा फायनान्शियल अवेअरनेस कंटेंटसाठी व्यापारी मित्र रोहितला.